संदर्भात भारतीय संघाला हा क्रिकेट सामना खेळायचा नाहीये, मात्र जय शहांचा दबाव आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. बघूयात. माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये. त्यांच्यावर जय शहाचा दबाव आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये. काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला. त्यांची मजबुरी आहे, त्यांना खेळायचा नाहीये. अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्त्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. पण जय शहांचा याच्यावरती दबाव आहे की हा सामना व्हायला पाहिजे. बरं का, जय शहांचा दबाव आहे. ये सरकार निर्लज्ज सरकार है. मोदी जी की सरकार एकदम निर्लज्ज बेशरम सरकार है. उनको राष्ट्रभक्ति का, देश सेवा, राष्ट्र त्याग, हिंदुत्व का नाम लेने का कोई अधिकार नहीं. भारतीय क्रिकेट संघात जर खरोखर राष्ट्रभक्तीचा एक जरी थेंब असेल, तिरंगा फडकवतात ना, तिरंगा फडकवता ना, मग तिरंगा फडकवू नका. आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे. आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे. काय याच्यामध्ये, या गॅम्बलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का? सांगा बरं. नाही ना. हा देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही. देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय? हा माझा प्रश्न आहे, शिवसेनेचा प्रश्न आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे. आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे. काय अमित शहा जय शहाला नोटीस पाठवणार का ईडीची?